हॅलो, नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी ज्वारीची इडली बनवणार आहे. चला आता सुरुवात करूया. तर त्यासाठी सर्वात प्रथम आपण 3 वाट्या ज्वारी घ्यायची आहे. त्यानंतर आता आपण ज्वारी पाण्याने चांगली धुवून घ्यायची आहे. ज्वारी आता आपण धुवून घेतलेली आहे. यामध्ये आता 1 वाटी उडदाची डाळ घालायची आहे. ही पहा उडदाची डाळ 1 वाटी घालायची आहे. 3 वाट्या ज्वारी असेल तर 1 वाटी उडदाची डाळ घालायची आहे. असं आपण इडलीसाठी प्रमाण घ्यायचं आहे. तर त्यानंतर 1 चमचा मेथी घ्यायची आहे. आता हे सर्व आपण रात्रभर भिजत ठेवायचं आहे. हे पहा आपण रात्रभर भिजत ठेवले होते. आता ह्याला आपण चांगलं धुवून ह्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. तर हे बारीक करताना थोडासा रवा ठेवायचा आहे. जसं आपण इडलीसाठी वापरतो रव्याच्या तसं. पहा थोडंसं रवा ठेवलेला आहे. अशी आपण सर्व ज्वारी ही मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे. इडली सॉफ्ट होण्यासाठी यामध्ये आपण 1 वाटी शिजलेला भात घालायचा आहे. त्यामुळे इडली मऊ लुसलुशीत होते. आता यामध्ये 1 चमचा ऑइल घालायचा आहे. आता हे पीठ आपण एकाच डायरेक्शन मधून फेटून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 2 मिरच्या घालायच्या आहे. मिरच्या घातल्याने पीठ लवकर फर्मेंट होतं. आता ह्याला 3 ते 4 तासासाठी फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं आहे किंवा रात्रभर ठेवलं तरीही चालेल. हे पहा पीठ चांगलं फर्मेंट झालेलं आहे. आता आपण इडल्या बनवायला सुरुवात करायची आहे. चवीसाठी अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. आता इडली पात्राला तेल लावून घेऊ. याच्यामध्ये आता बॅटर ओतायचं आहे. अशा सर्व पात्रामध्ये बॅटर ओतून घ्यायचं आहे. यामध्ये सोडा घालायची काही गरज नाही. बिना सोड्याची इडली छान होते. तर अशी ज्वारीची इडली नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा की ही इडली कशी झाली. इडलीसाठी पाणी आपण उकळत ठेवलं होतं. आता यावरती आपण इडली ठेवायची आहे. इडली ही 10 ते 15 मिनिटात तयार होते. आता हे इडली शिजली का नाही आपण चाकूच्या सहाय्याने चेक करायचं आहे. आता ही इडली शिजलेली आहे. चाकूला चिकटलेली नाही. त्या अर्थी ही शिजलेली आहे.
आता चमच्याच्या सहाय्याने आपण इडली काढून घ्यायची आहेत. ही पहा इडली कशी मऊ मुलायम झालेली आहे. अशा सर्व इडल्या आपण काढून घ्यायच्या आहेत. इडली करत असताना त्यामध्ये 1 वाटी शिजलेल्या भाताऐवजी 1 वाटी पोहे घातला तरी चालेल. त्यामुळे देखील इडली छान होते. हे पहा आपल्या इडली आता सर्व तयार झालेले आहेत. आता आपण सर्व करूया. ही पहा इडली कशी झालेली आहे. छान मऊ लुसलुशीत झालेली आहेत. ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील. थँक यू.